कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा बाबा आली वाटतं सगळी जत्रा। बाबा ऐक, आता आपण दवाखान्यात आलोय, मग संपला की आपण घरी जाताना आईस्क्रीम खाऊया। बर बस येते का? बस बाळा. हॅलो अमोल, गुड मॉर्निंग. कसा आहेस? बरे आहेत ना? हो. ही आपली कुठे दिसना झाली? हे आनंदात जशा उड्या मारतात ना, तसं दुखोट्यात पण सोबत फिरत जा ना. काही आपली कलेक्टर आहे म्हणून हिला दुःख होत नाही. कुठं राहिली आपली? अप्पे, आज जर तुम्हाला रडताना दिसली नाहीस ना, तर माझा अख्खा दिवस वाया जाईल. वहिनी तुम्ही याला घेऊन पुढे जा, मी आलोच. हो. ठीक. चल बाळा. अर्जुन सर, अमोलची थेरपी व्यवस्थित सुरू आहे. हा डॉक्टर, मला एक विचारायचं होतं तुम्हाला. अमोलचे सकाळी केस अचानक गळले हो, म्हणजे हातातच आले. या उपचारामध्ये हे नॉर्मल आहे. आपण त्यावर काय उपाय नाही का? अमोलचे केस शेवटच्या सेशनपर्यंत जाणारच आहेत, पण घाबरून जायचं काही कारण नाही. एकदा थेरपी संपली की केस परत येतील. आणि तुम्ही जर विचारताय तर अमोलचे केस बारीक करून टाका ना. म्हणजे अर्जुन सर, हे बघा, एकदा त्याचे केस बारीक केले आपण की मग रोज केस कमी होताना आपल्याला काही ते दिसणार नाही, आणि पेशंटही मेंटली स्टेबल राहील, त्रासही काही होणार नाही. हा, पण अमोलला सवय नाही हो अशी लहान केसांची. आपल्याला ट्रीटमेंट पुरते त्याचे केस कमी करायचे. रिलॅक्स, काही काळजी करू नका, काही होणार नाही. डॉक्टरांचं म्हणणं बरोबर आहे. आत्ता अमोलचे केस कमी केलेलेच बरं पडेल. पण अमोलला चालेल का हे? अर्जा, दुसऱ्या कोणाच्या नाही, ही सगळी तुझ्याच कर्माची फळं आहेत. ती ऑप्पी वाचली आज. मला ना आप्पीला रडताना बघायचं. हे बघ, अशी बारीक खुडायची असते भाजी. बाई, तुम्ही तर माझ्या सासूच झाले रुपाली ताई. रुपालीताई, व्यवस्थित काम करून घ्यावर का तिच्याकडनं. मी आहे तुमच्यावर. बघ मोना, मला आता रीतसर परवानगी मिळालीये तुझा सासूरवास करायची. ओ मिस्टर माने, मी माझी सगळी कामं अगदी व्यवस्थित करते. हा, तुम्ही तुमच्या कामाचं बघा. मामा, कसं झालं तुझं आजचं काम? अरे कसं होणार आहे अमोल? हे आमचं बॉस निव्वळ बावळट आहे. किती जरी काम केलं तरी ह्याला कमी असते. आता मला सांग, आता लवकर घरी जावं म्हणून पटपट काम उरकलं तर ह्यांनी अजून एक प्रोजेक्ट आणून दिला. मामा, आई माझी काळजी घ्यायला बाबा होता ना. बरं जर तू तुझं काम संपवलंस. दीपक, माणसाने काम करत राहिलं पाहिजे. होय बाई मोठीमा. मामा, तू असंच काम करत राहिलास ना तर एका दिवशी तुला तुझा बास शाबासकी देईन. अरे अमोल, शाबासकी जाऊन दे, पण आता जरा जरी निवांतपणा दिला ना तरी लय झालं. दीपक, अमोलचं बरोबर आहे बरं का. आता हे बघ, काही झालं तरी काम करायचंच आहे ना, मग तेच काम आनंदाने कर ना. अहो कसलं काय रुपाली ताई, ऑफिसवरून आल्यावर एवढे थकून येतात की जसं काय काहीतरी ओझी उचलून आले ते. ए, गप तू. काय काय कामं असतात अशी ज्यानं शरीर नाही डोकं थकतं माणसाचं. अहो, डोकं थकणं म्हणजे काय हो? आता ज्याला डोकं नाही त्याला कसं कळणार ना. अहो तुम्ही ना. अरे बांधू नका ते तुम्ही. मा म्हणते की सगळ्यांची कामं मोठी असतात
आणि माझी मम्मा दिवसभर अख्खं घर सांभाळते. हा अमोल, एकदम खरं आहे तुझं. ते काय एवढं सोपं वाटलं होय दिप्या? ऐकलत का? तुम्ही काय पण म्हणा, पण काय गोष्टी मला पटणार नाहीत म्हणजे नाही. हो का? अहो तुम्ही थांबा, मी तुम्हाला सांगते. अहो, ऐका ना. पण बापू आजोबा तुम्ही दोघं का काय काम करत नाही हो? अरे अरे तू आम्हाला निकामी म्हणतो का काय अमोल? तसं नाही आजोबा, मग पण मी कधी पाहिलं नाही तुम्हाला काम करताना. अरे आम्हाला जे काम येतं ना ते फक्त गावातच मिळतं. असं कुठलं काम आहे? अमोल, माणूस पोटा पाण्यासाठी एक वेगळा उद्योग करतो, पण त्याच्या आवडीचा एक उद्योग असतो. आणि आमच्या दोघांच्या आवडीचा उद्योग म्हणजे शेती. एकेकाळी आपल्या रानात जेवढं उत्पन्न निघायचं ना, अख्ख्या गावात कोणाला निघत नव्हतं काय हो. मग आता काय झालं बापू? अरे बाळा, आता आपण पुण्यात आलो. हा, आणि पुण्यात कुठली आली शेती? बघायला मिळत नाही. आणि तिथं जरी उत्पादन निघालं तरी हिथं छाती काढून दाखवणार कोणाला आम्ही? विनोदाचा भाग वेगळा, पण एखादा शेतीचा तुकडा मिळाला ना अमोल, तर आम्ही आता सुद्धा शेती अगदी आवडीनं करू बरं का. हा पण काय रे अमोल, अरे आम्ही आमच्या लेखा सुनांच्या जीवावर जगतोय. ठीक आहे, तुला बरं वाटत होय? हा का आम्हाला कामाला लावतोस होय रे? काय मामनजी, तुम्ही काय मजा घेताय का अमोलची? उठमा अगेनी काम करायला हवं. ते थोडी ना मामा तरी वाटतायत. हा हे खरंय. अरे एकरभर रान अजून एकटा भिजवीन मी. हा कुठले रान भिजवायला निघालात बाबा? अगं तसं नाही आप्या, इथं पुण्यात एखादा शेतीचा तुकडा जर असताना तर राणी सारखा जपला असता, हे सांगतोय आम्ही अमोलला. काय रे अर्जुन कुठे आहे? आलो 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 आलो. आलीस तू? तुझ्यासाठी थांबलो होतो मी. बरं चला निघू का? उशीर झालाय. बापू कदम येतो. चला बाय. बाय बाय. काळजी घ्या. खाऊ काय जा. हो. मी पण आलीच फ्रेश. मी पण आलो लगेच. अमोलची काळजी घेण्यासाठी तुम्ही तडजोड करताय, आणि ह्या तडजोडीत तुम्हाला एकमेकांचा निरोप घेण्या एवढाच वेळ मिळतोय, हे आम्हाला कळतंय आप्या. देवा, यांना लवकर यातनं बाहेर काढ बाबा. बापू आणि आजोबाची इच्छा पुण्यात शेती करता आली पाहिजे. अमोल, काय रे, काय चाललंय? काय लिहितोस? मी अभ्यास करत होतो. अभ्यास? अरे वा, व्हेरी गुड माझं बाळोबा. थँक्यू मा. पण मा, तुला आणि बाबाला काय पाहिजे? म्हणजे तुझ्या आणि बाबाची नक्की काय इच्छा आहे? एक मिनिट, तू हे असं आत्ता का विचारतोयस? मा, मी प्रश्न विचारलाय, सांग तू. बर अमोल, हं. आता आमचं ना फक्त एकच ध्येय आहे. आम्हाला लवकरात लवकर तुला बरं करायचंय. तुझ्या बाबाची आणि माझी ही एकच इच्छा आहे बाळा. आता झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.